रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. सोमवार होता आणि अश्विनी महादेवची पूजा करण्यासाठी गेली. आंघोळ करून आता माझा पण मेकअप झाला होता आणि पाराकडे निघालो. पाराकडे आलो तर ह्या भावांच्या गप्पा आहे का? गप्पा चालू होत्या तर ह्या भावाला दिला हरभऱ्यावर झाडावर चढून. मग काय या भावाने सांगितलं 50 रुपयाचे केळ. सर्वांनी मस्तपणे आता एक एक खेळ खाऊन घेतले, पण 50 रुपये पुन्हा या भाऊचे गेले. मग संतोष भाऊ कसा करतो बघा. घरी आलो तर अश्विनीचं चालू होतं धुणं. मला जायचं होतं भोकरदनला आणि मी निघालो, पण शिल्लोड मार्गे काही काम असल्यामुळे शिल्लोड मार्गे निघालो. भोकरदनला ताईला घ्यायला जायचं होतं. रक्षाबंधन होती आणि शिल्लोडला काम सुद्धा होत. मग काय पटापट गाडीवरती बसलो आणि निघालो 1000च्या स्पीडने सिल्लोडला. अनवा गोळेगाव आणि डायरेक्ट सिल्लोड. तर आता पोहोचलो होतो सिल्लोड मध्ये. गाडीचा काच फुटला होता, नवीन टाकला आणि त्याच्यावरती चला म्हटलं आता शिवचं नाव टाकूया म्हणून रेडियमच्या दुकानामध्ये गेलो. पटापट शिवचं नाव त्यांनी रेडियमने एका वरती काढून घेतले. तर अशा प्रकारे शिवचं नाव गाडीच्या काचावरती टाकले. कशी दिसत आहे मग गाडी आता. ज्या ठिकाणी रेडियमचे नाव टाकत होतो त्या ठिकाणी सोनू भाऊ आणि ज्ञानू भाऊ भेटले. थोड्या वेळाने गप्पा छप्पा झाल्या. निघालो डायरेक्ट भोकरदनला. संकट चतुर्थी होती म्हणून रस्त्याने खूप गर्दी होती. राजूर गणपती या ठिकाणी जाण्यासाठी पायी लोकांची सिल्लोड भोकरदन या रस्त्याने खूप गर्दी होती. पण जागोजागी फ्री मध्ये तंबू लावलेले होते. कोणी चहा देत होतं, कोणी केळं देत होतं, तर कोणी साबुदाणा देत होतं. बस स्टँड कडे जात होतो तर मोबाईल शॉपी जवळ काही फॉलोअर्स भेटले. एअरटेल मोबाईल सिम वोटिंग करणे, न्यू सिम करणे आणि बरंच काही हा भाऊ करत असतो. तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात म्हणे. पुढच्या एका दुकानात ऍपल घेण्यासाठी उभा राहिलो तर पुन्हा एक फॉलोअर्स भेटला मनापूरचा. तुमचे एक ना एक व्हिडिओ मी बघत असतो म्हणे. भोकरदन मध्ये मला काही जण भेटत असतात. कोणी व्यापारी असतं, तर कोणी दुकानदार असतं, तर कोणी विद्यार्थी असतं. डायरेक्ट पोहोचलो होतो भोकरदनच्या बस स्टँड वरती. चतुर्थी होती म्हणून गर्दी खूप होती राजूर गणपती या ठिकाणी जाण्यासाठी. पण ताई काही दिसेना. ताई दिसली, गाडीवर बसलो आणि निघालो. पण ताई म्हणे घरी काहीतरी मुलांना खाण्यासाठी घेऊ. शेप घेऊन निघालो घरी. घरी आलो तर सावण्याच्या आत्या आणि अंत्री खेडेकर च्या आत्या आलेल्या होत्या. आई करत होती दळण, दादा करत होते जेवण, सर्व महिला मंडळ आणि मी. पटापट चहा आला, चहा पिऊन घेतला, पण शिव झोपलेला होता. गप्पा छप्पा मारल्या. बाहेर आलो तर आई अश्विनी भांडी घासत. समाचे मन लय मोठे. समाने 2 नारळ आणले तर शिव लय खुश झाला, पण शिवला काही ते तोलेना. एका बाजूला भंडारा होता, दुसऱ्या बाजूला घरी बट्ट्याचा. पाहुणे मंडळी आलेले होते, आत्या आल्या होत्या आणि ताई अश्विनी वहिनी बनवत होत्या बट्ट्या. पण आम्ही निघालो भंडारा जेवणासाठी. शिव म्हणतो माझं नाव बघा गाडीवरती टाकलंय. निघालो मग भंडाऱ्याला. भंडाऱ्यात आलो तर गावातल्या छोट्या छोट्या मुली भेटल्या. दादा काका आमचा व्हिडिओ काढा, आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्या ना, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. टाकलं ना मग छोट्या छोट्या मुलींना व्हिडिओ मध्ये घेऊ. कृष्ण म्हणे मी शिवला घेऊन जातो पुढे, तुम्ही या पायी पायी. गणपत भाऊ आणि मी भंडाऱ्यात आलो होतो जेवण करण्यासाठी. भंडाऱ्यात जेवण चालू सुद्धा झाले होते. पटापट दर्शन केलं, जेवण केलं आणि निघालो घरी. घरी आलो तर अर्जित खेळत होता सायकल. दुसऱ्या बाजूला शिवने आणली होती पोटदुखाची गोळी मला. चला मग व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो करत जा. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी.